हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि सुंदर मस्त जावो हीच बाप्पाच्या चरणी आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. तर व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय असं बरं का, डायरेक्टली तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर येऊन बोलते मी. कारण का, तर आता इकडे मुंबईला आलेलो आहोत आम्ही आणि त्यामुळे ना व्हिडिओ काय टाईम टू टाईम येत नाही आहेत यूट्यूबला माझे. तर जे माझे सबस्क्रायबर आहेत आणि जे माझे डेली व्हिडिओ बघतायत रोजच्या रोज, तर त्यांना तर माहीतच असेल, कारण टायमावर व्हिडिओ येत नाही येतं. तर काय त्याचं कारण असं की आम्ही मुंबईला आलेलो आहोत माझ्या भावाकडं, आणि त्याला मुलगा झालेला आहे. त्यामुळे ना आम्ही इकडे आलो आहे थोड्या दिवस. तर त्याच्यामुळे ना इथं कसं सगळं वेगळं शेड्यूल असतं आणि सगळा टायमिंग वेगळा, उठण्याचा वेगळा, झोपण्याचा वेगळा, आणि त्यामुळे ना वेळेत गोष्टी होत नाही इथं. आणि त्याचमुळे ना माझे व्हिडिओ पण म्हणजे नाही का थांबलेत आणि बनवता येत नाही मला इथं. आणि थोडंसं कम्फर्टेबल पण नाही आहे मी इथं व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण नवीन जागा आहे आणि सगळं नवीन आहे माझ्यासाठी. आणि प्रॉब्लेम असा की डिलेवरी बहिणीची झाली आहे, त्यामुळं थोडंफार मला इथं बघावं लागतं मागे पुढं. त्याचमुळे ना मग वेळेचं नियोजन अजून मला नाही आहे इथं, कारण सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. उठण्याचा टाईम, झोपण्याचा टाईम सगळं वेगळं आहे. त्यामुळे ना व्हिडिओ बनवायला असं टाईम भेटत नाही आहे. आणि टाईम जरी भेटला तर ते मला जमत नाही इथं. आय थिंक नवीन जागा असल्यामुळे आणि थोडंसं कम्फर्टेबल पण नाही आहे इथं व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि प्लीज जसं होईल तसं मी करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ. तर बघत राहा व्हिडिओ तसेच जसे येतील तसे. आणि टाईमचं होऊ शकतं इकडे तिकडे जरासं, तर प्लीज समजून घ्या आणि सपोर्ट करा चॅनलला माझ्या आणि बघत चला असेच व्हिडिओ. तर आता बघू कसं काय जमेल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन. कसं असतं, आपल्याला जिथे सवय लागलेली असते. जेव्हा आम्ही पुण्यावरून गावाकडे आलो होतो तेव्हासुद्धा माझं असंच काहीसं झालं होतं. म्हणजे व्हिडिओ मला म्हणजे बनवायचे तर होते, पण मला जमत नव्हतं, कारण गावी अचानक आलो होतो आणि सगळंच बदललं होतं. तिथं पण मला आहे ना बराच वेळ गेला होता. माझं शेड्यूल नीट नाटकं म्हणजे नाही का सगळं व्यवस्थित बसण्यास म्हणजे खूप टाईम गेला होता मला. आणि रेग्युलर माझं व्हिडिओ सुरू झाले ते खूप काळानंतर झाले होते गावाकडे आले तेव्हासुद्धा. आणि आता पण आहे ना तेच झाले बरं का सेम. तर इकडे आलो आहे ना तर व्हिडिओ त्यामुळेच मला बनवणं शक्य होत नाही आहे. आणि झालं तरी म्हणजे मी कम्फर्टेबल नाही आहे अजून तरी इथं. आता सध्या जेव्हा घरात कोणी नसतं तेव्हा मग थोडंसं असं फेस टू फेस मला कॅमेऱ्यासमोर बोलता येतं. पण जर घरामध्ये कसं बाळ आलेलं आहे तर मग कोणी ना कोणी ये जा चालू असतं आणि त्याचमुळे ना मग व्हिडिओ बनवता येत नाही. आणि लहान बाळ असल्यामुळे ना त्याला पण आता कॅमेऱ्यात घेऊ शकत नाही. आणि घेतलं तरी आम्ही केअरफुली घेतलं तरीसुद्धा, पण शक्यतो आम्ही टाळतोच घ्यायचा. त्याचमुळे मग थोडंसं आपण सावध आणि केअरफुली आपल्याकडून राहिलेलं बरं असतं लहान बाळाच्या बाबतीत. आणि कसं मग पाहुण्यांची वर्दळ थोडेफार ये जा करत असतात लोक, जास्त नाही अजून पण थोडेफार येत असतात. पण तेच की म्हणजे नाही का त्यांच्यासमोर मग असं व्हिडिओ बनवणं वगैरे शक्य होत नाही. सगळ्यांनाच माहिती आहे तरीसुद्धा यूट्यूब चॅनल आहे माझं, व्हिडिओ बनवते, पण तरी पण मी अजून इथं कम्फर्टेबल नाही आहे. जसे होईल तसे मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करील आणि तुमच्या सर्वांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचतील. आणि हा आमचा शिव सगळ्यांना हाय कर, हाय बोल बरं. कुठं आला रे तू? कुठं आला? मामाकडे आलो म्हणून. हो, तुला करमता इथं? हां, करमताय त्याला इथं. तर मस्त आता आंघोळ वगैरे झाली आहे, बसलाय छान असा. आणि आता स्वयंपाक पण बनवायचा आहे मला. तर थोडीफार रेसिपी टाकली तर टाकू शकते मी ह्याच्यामध्ये, ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेन. नाहीतर मग बघत राहा असेच व्हिडिओ. चला तर मग नमस्कार, जय शिवराय.